माझे वय माझे वय 72 वर्ष आहे. माझ्या आईचं वय 72 वर्ष आहे. आम्ही मागच्या वेळेस मंगळवारी आलो होतो, त्यावेळेस माझ्या आईला जमिनीवर पाय सुद्धा टेकता येत नव्हतं. आम्हाला तर वाटलं होतं की माझी आई कधीच उठू शकणार नाही, पण मॅडमांनी आम्हाला सांगितलं की ह्या ट्रीटमेंटने फरक पडू शकतो. पण त्यावेळेस आम्हालाही वाटायचं की पडेल की नाही पडेल, कारण की वय जास्त असल्यामुळे आणि वजन पण खूप वाढलेलं होतं. तरी पण थेरपी नंतर तुम्हाला कसं वाटतंय? थेरपी नंतर आईच्या चेहऱ्यावर पूर्णपणे फ्रेश वाटते आई. आणि आता आम्ही चोपड्याहून फैजपूरला म्हणजे साधारण 1.5 तास प्रवास करून येतो. पहिल्या दिवशी आम्ही झोपवून आणलं होतं माझ्या आईला, आणि आता माझ्या आई सीटवर बसून पूर्ण प्रवास येऊन आणि जाऊन करते, तरी घरी असं व्यवस्थित फ्रेश वाटते. आणि 5व्या फेरीला जास्त फरक जाणवला. पहिल्या फेरीला कमी होता, त्याच्यानंतर दुसऱ्याला चांगला वाटला, त्यापेक्षा तिसऱ्याला चांगला वाटला. अशा प्रकारे आज आम्ही 5 फेऱ्या केलेल्या आहेत, आणि आज माझी आई सांगते की माझा कुठलाच अवयव हा दुखत नाही. तर तुम्ही लोकांना काय सांगाल? आम्ही लोकांना थेरपी बद्दल हेच सांगणार आहे की फार पॉवरफुल गोळ्या घेण्यापेक्षा केव्हाही आपली नेचर जे असतं नॅचरली जी थेरपी घेतो तीच महत्वाची असते. आणि आपण त्याच्याकडे म्हणजे खूप दुर्लक्ष केलेलं होतं, पण आपलं नशीब की परत या गोष्टीचा विकास झाला, चांगले डॉक्टर आपल्याला भेटले, आणि त्याच्यातनं आता आपल्याला म्हणजे आपल्या शारीरिक जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होत आहेत. नाहीतर गोळ्या घेऊन घेऊन आपण परत एक अवयव सुधारला असता तर किडण्यांवर त्याचा परिणाम करून नंतर परत आपलं शरीर हे खराबच झालं असतं. याला साईड इफेक्ट नसल्यामुळे पूर्णपणे समाधान वाटते. थँक्यू. हो.